दावोसच्या बर्फाळ डोंगरांमधून महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तब्बल 14.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 19 करार केले आहेत। परंतु ही गुंतवणूक म्हणजे खरोखर राज्याचा विकास आहे की निवडणुकीनंतरची जुमलेबाजी? त्या 19 कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत? गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीचं काय झालं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून तुमच्या आमच्या हाताला का मिळणार आहे का? 19 कंपन्यांसोबत करार झालेत, फोटो काढले गेले, पेढे देखील वाटले गेले, परंतु थांबून विचार करण्याची वेळ आली आहे। ही खरोखर गुंतवणूक आहे की गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जाते? गेल्या वेळी ही लाखो कोटींचे आकडे हवेत तरंगत होते, मग महाराष्ट्रातील तरुण आजही पुण्याच्या चाकणमध्ये किंवा मुंबईच्या रस्त्यांवर नोकरीसाठी का वणवण भटकतोय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। दावोसमधील 2026च्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने नवा विक्रम प्रस्थापित केलाय। सुमारे 14.5 लाख कोटींची गुंतवणूक आणि 15 ते 20 लाख रोजगारांचा दावा सरकारने केला आहे। प्रमुख 19 कंपन्यांमध्ये काही आंतरराष्ट्रीय दिग्गज आणि काही भारतीय बड्या कंपन्यांचा समावेश आहे। यातील काही विदेशी कंपन्यांचा व त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची चर्चा करूयात। यात SBG ग्रुपने सर्वाधिक 45 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3.8 लाख कोटी रुपये लॉजिस्टिक आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर गुंतवणूक केल्याची माहिती आहे। त्यानंतर अल्टा कॅपिटल आणि पंचशील रियाल्टी या विदेशी भारतीय भागीदारी असलेल्या कंपनीने 25 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक फिनटेक आणि एकात्मिक टाउनशिप मध्ये केली आहे। सुमिटोमो रियालिटी आणि डेव्हलपमेंट या विदेशी कंपनीने 8 अब्ज डॉलर्स रिअल इस्टेट आणि BKC मध्ये हाय स्ट्रीट जिल्हा उभारणीकरण करण्यामध्ये गुंतवणूक केल्याची माहिती आहे। तर IISM ग्लोबल ही विदेशी कंपनी 8 अब्ज डॉलर्स स्पोर्ट्स सिटी आणि स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीत गुंतवणूक करणार आहे। तर कार्ल्सबर्ग हे 500 कोटी रुपये अन्न आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणार असल्याचे बोलले जात आहे। याशिवाय के रहेजा कॉर्पोरेशन 10 अब्ज डॉलर्स, इनोव्हेशन सिटी आणि IT लोढा ग्रुप्स 1 लाख कोटी रुपये, डेटा सेंटर्स आणि रिअल इस्टेट अदानी ग्रुप्स येत्या 10 वर्षात 6 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा मानस हा सेमीकंडक्टर, ऊर्जा आणि डेटा सेंटर्स मध्ये गुंतवणार आहे। सोबतच सुरजागड इस्पात 20,000 कोटी रुपये, गडचिरोली मधील पोलाद प्रकल्पासाठी योकी ग्रीन एनर्जी 4,000 कोटी रुपये, पालघर मध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रात BFN फोर्जिंग्स हे 565 कोटी रुपये स्टील क्षेत्रात पालघर मध्ये गुंतवणार आहे। याचा अर्थ असा आहे की सुमारे 40% कंपन्या ह्या विदेशी आहेत, तर उर्वरित 60% भारतीय बड्या कंपन्या आहेत। यातील अर्ध्याहून अधिक कंपन्या भारतीयच आहेत। अदानी असो की के रहेजा या कंपन्या महाराष्ट्रात आधीपासूनच आहेत, मग दावोसला जाऊन करार करण्याची गरज काय? हे करार मुंबईत मंत्रालयात बसून होऊ शकले नसते का? काही मोजक्या विदेशी कंपन्या आहेत, परंतु त्यांचे स्वरूप केवळ डेटा सेंटर्स उभारणीपुरते मर्यादित आहे। डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक मोठी दिसते, परंतु त्यातून निर्माण होणारा रोजगार हा अत्यंत नगण्य असा आहे। या संपूर्ण डेटा सेंटरच्या विषयावरच आम्ही एक स्वतंत्र विस्तारित व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर जाऊन पाहू शकता। आता आपण आकड्यांकडे वळूया। देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे सांगत आहेत की महाराष्ट्रात इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक येत आहे, परंतु जनतेला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की हे MEOs म्हणजेच सामंजस्य करार म्हणजे गुंतवणूक नव्हे। सामंजस्य करार म्हणजे फक्त इच्छा व्यक्त करणे आहे। याचा अर्थ असा की आम्हाला तुमच्या राज्यात उद्योग सुरू करायला आवडेल, इतकेच ते मर्यादित आहेत। यातील किती करारांचे रूपांतर प्रत्यक्षात जमिनीवरील फॅक्टरीमध्ये होते हा खरा संशोधनाचा विषय आहे। सरकारी आकड्यांनुसार गेल्या 10 वर्षात झालेल्या अशा करारांपैकी केवळ 30 ते 40% प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले आहेत।
मग उर्वरित 60 ते 70% गुंतवणुकीचं काय झालं? ती फक्त कागदावरच राहिली का? ज्या भारतीय कंपन्यांची लाखो कोटी रुपयांचे करार झालेत व ज्यांच्याकडून लाखो रोजगार निर्माण होतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याला दाखवली आहे, त्या भारतीय कंपन्यांचे आर्थिक स्टेटस काय आहे व त्यांनी आतापर्यंत किती रोजगार निर्माण केलेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. उदाहरण म्हणून के रहेजा कॉर्पोरेशन सारख्या कंपनीचा विचार करता के रहेजा कॉर्पोरेशनने वर्ष 2026 मध्ये 58,000 कोटी रुपयांच्या व्हॅल्युएशनचे लक्ष्य ठेवले आहे. तर कंपनीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 13,000 पेक्षा जास्त लोकांना आजपर्यंत काम दिले आहे. त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस एकट्या महाराष्ट्रात लाखो रोजगाराची अपेक्षा करत आहेत. सोबतच सुरजागड इस्पात हा प्रकल्प सुरुवातीला केवळ 10,000 कोटी रुपयांचा होता, मात्र दावोसच्या करारानंतर त्याची किंमत आता वाढली आहे. यातून जवळपास 8,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होईल. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्र व गडचिरोलीला लाखोंचा रोजगार कसा देणार याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षित आहे. दावोसमधल्या 14.5 लाख कोटींच्या गुंतवणुकीतून राज्यात 15 लाख रोजगार निर्माण होतील यावर जनतेने का व कसा विश्वास ठेवावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हे सगळं सांगत असताना आपल्याला मागच्या वर्षीचा आरसा देखील सरकारला दाखवावा लागेल. गेल्या वर्षीही मुख्यमंत्री दावोसला गेले होते, तेव्हा त्यांनी दावा केला होता की लाखो कोटींची गुंतवणूक येणार. परंतु आज महाराष्ट्रातील औद्योगिक पट्ट्यात जाऊन पहा, किती नवीन कारखाने उभे राहिलेत. जर एवढी गुंतवणूक आली असती तर महाराष्ट्राचा बेरोजगारीचा दर कमी व्हायला हवा होता. परंतु उलट आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा तरुण नैराश्यात आहे. एकीकडे दावोसमध्ये फोटो सेशन सुरू असतं आणि दुसरीकडे वेदांता, फॉक्सकॉन, टाटा एअरबस यांसारखे मोठे प्रकल्प हे गुजरातला पळवले जातात. महाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार जेव्हा हिरावून घेतला जात होता तेव्हा हे सरकार काय करत होतं? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याचा फायदा कोणाला? राज्यातील उद्योग मंत्री म्हणतात की लाखो रोजगार निर्माण होतील, परंतु सत्य हे आहे की हे सर्व निवडणुकीचे स्टंट असतात. जनतेला आकड्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा हा प्रयत्न असतो. या कंपन्यांना हजारो एकर जमिनी दिल्या जातात, त्या बदल्यात भूमिपुत्रांना काय मिळते? फक्त रखडलेला मोबदला आणि सुरक्षा रक्षकाची अर्थात वॉचमनची नोकरी. येणारे अनेक प्रकल्प हे रेड कॅटेगरी मधील आहेत, ज्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती व्यक्त केली जाते. दावोसमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून फक्त स्वतःची प्रतिमा उजळवण्याचंच काम हे सरकार करत आहे. एका मंत्र्याचा दावोस दौरा आणि तिथली जाहिरातबाजी यावर होणारा खर्च हा सामान्य तुमच्या माझ्यासारख्यांच्या टॅक्स पेअरच्या खिशातून जातो. सरकार म्हणतंय की आम्ही महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणार, परंतु तुमची धोरणं उद्योगांना पोषक आहेत का की फक्त ठराविक कंत्राटदारांना? पुणे आणि नाशिक सारख्या औद्योगिक शहरातून कंपन्या बाहेर जात आहेत. खंडणीखोरी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे छोटे उद्योजक त्रस्त आहेत. पाणी आणि विजेचे दर उद्योगांसाठी परवडणारे नाहीयेत. अशा परिस्थितीत दावोसमध्ये जाऊन सोन्याचे चमचे घेऊन जेवण केल्याने गुंतवणूक येत नसते. गुंतवणूक येते ती विश्वासार्हतेवर. आणि या सरकारने आपली विश्वासार्हता टिकवली आहे का हा खरा प्रश्न आहे. जो प्रकल्प कालपर्यंत महाराष्ट्रात होता तो उद्या सकाळी शेजारच्या राज्यात कसा जातो याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे नाही. त्यामुळे हे 15 लाख कोटींचे आकडे म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे. जोपर्यंत सामान्य तरुणांच्या हातात जॉईनिंग लेटर पडत नाही तोपर्यंत या जाहिरातबाजीवर विश्वास ठेवू नका. गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीचे काय झाले याचे उत्तर आधी सरकारने द्यावे आणि मगच नवीन स्वप्न दाखवावीत.